नमस्कार सर्वांचं आजच्या तासिकेमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण आजच्या तासिकेमध्ये फलकावर लिहिल्याप्रमाणे शब्दविचारातील अव्यये या गटात मोडणाऱ्या शब्दजातींचा विचार करणार आहोत. पहिल्या प्रकारामध्ये आपण नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या विकारी शब्दजातींचा विचार केला. त्यांचं स्वरूप समजून घेतलं, त्यांचे निरनिराळे प्रकार समजून घेतले आणि आजपासून आपण विकारी गटातील शब्दजातींचा प्राधान्याने अभ्यास करणार आहोत. अविकारी, ज्याला आपण अव्यये असंही म्हणतो. अव्यय म्हणजे काय? अव्यय या शब्दाचा जो अर्थ आहे, ज्याची चर्चा यापूर्वी अनेकदा आपण केलेली आहे. अव्यय म्हणजे काय? की ज्याचा व्यय होत नाही ते. व्यय म्हणजे काय? व्यय म्हणजे आय व्यय पत्रक अर्थशास्त्रामध्ये, इकॉनॉमिक्समध्ये असतं. अर्थसंकल्प जेव्हा येतो तेव्हा या गोष्टींची चर्चा सुरू येते. आय व्यय पत्रक. व्यय म्हणजे खर्च. व्यय ह्या शब्दाचा अर्थ खर्च होणे. इथे त्यातली अर्थछटा कुठली घेतलेली आपण? की ज्याच्या रूपामध्ये बदल होत नाही, रूपामध्ये परिवर्तन होत नाही, जे अपरिवर्तनीय असतं त्याला आपण अव्यय म्हणतो. आणि म्हणून अव्यय या शब्दजातीचा आपल्याला विचार करायचा आहे. इंग्रजीत ज्याला ॲडवर्ब आपण म्हणतो, तीच शब्दजाती इथं अव्यय म्हणून ओळखली जाते. संस्कृत व्याकरणामध्ये अव्यय ही शब्दजाती स्वतंत्र नाही आहे. ती शब्दजाती अधातूंमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. अधातू म्हणजे जे क्रियापदं नाहीत अशी सर्व जे आहेत ती अव्यये असतात असं साधारणतः म्हटलेलं आहे. आता हा विकारी अविकारी हा जो काही भेद आहे या शब्दजातीमध्ये केलेला, हा मराठीने तिच्या खास रूपव्यवस्थेमधनं केलेला आपल्याला दिसतो. या शब्दजातीची प्रधान वैशिष्ट्ये काय आहेत? दोन वैशिष्ट्य. प्रधान म्हणजे प्रमुख, मुख्य. काय? पहिला, प्रत्यय न लागणे, आणि दुसरा प्रत्यय न लागणे आणि दुसरा कोणताही बदल न होणे. प्रत्यय न लागणे आणि कोणताही बदल न होणे, ही दोन प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला अव्ययांची दिसतात. जेव्हा जेव्हा अव्ययांची चर्चा सुरू होते, आता लगेच आपल्याला ॲडवर्ब क्रियाविशेषण सुरू करायचं, तेव्हा या दुसऱ्या वैशिष्ट्याचा, आवाज येत नाही बघा, या दुसऱ्या वैशिष्ट्याचा प्राधान्याने दिसेल सेटिंग करता येते. जी पलीकडची जी स्क्रीन आहे, पलीकडची म्हणत असताना दोन डिव्हायसेसवरून मी इथं आलेलो आहे. एकातनं माझं चित्र दिसतं आणि एकातनं ध्वनी म्हणजे आवाज येतो, आहे की नाही? तर ज्याच्यातनं चित्र दिसतं, प्रशांत चौधरी या नावाचं जे अकाउंट आहे ना, त्याला पिन करा, म्हणजे आपोआप चित्र दिसायला लागेल. ठीक आहे? दिसेल? दिसतंय. ओके, ठीक आहे. आपण काय म्हणत होतो की ही माहीत असणारी गोष्ट आहे आपल्याला, परंतु जी गोष्ट आपल्याला खूप चांगली माहिती असते त्या गोष्टीकडं आपलं दुर्लक्ष होतं.
आणि जेव्हा फार व्यवस्थित ठाऊक आहे असं आपल्याला वाटत असतं एखाद्या गोष्टीच्या बाबतीत आणि दुर्लक्ष करतो, तेव्हा नेमकी तीच बाब आपल्याला धोका देते. बेसावध असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट मी सांगतोय. कारण आता जे ॲडव्हर्ब आपण पाहणार आहोत, क्रियाविशेषण अव्यय आपण पाहणार आहोत, आहे की नाही, त्यामध्ये या मुद्द्याचा संदर्भ येणार आहे, म्हणून 2दा-3दा त्याची उजळणी केली. तर आता ही जी अव्यय आहेत ही किती प्रकारांची आहेत? हे अव्यय जे आहेत हे अव्यय साधारणतः 4 प्रकारांचे आहेत. आपल्याला माहिती अहो बोल, काय म्हणतोय? हॅलो, आवाज येतोय बाळा, सगळ्यांना येतोय, तुला कसं काय येत नाही? येईल जरा काही तुझा जरा कनेक्शन नीट चेक करून पहा, येईल येतो, बाकी सगळ्यांना येतोय आवाज. दृश्य फलक दिसतोय का? दृश्य दिसतंय का? चित्र दिसतंय का? हां, क्लिअर दिसत नाही. हां, म्हणजे हा आता जेवर आभाळामध्ये काळे कभिन्न ढग गोळा झालेले आहेत ना सध्या उस्मानाबादमध्ये, तिथं त्याच्यामुळं हा विषय होत असावा, समजून घ्या. आवाज येतोय, व्हिडिओ नंतर अपलोड होणार आहे, जो तुम्ही पाहणार आहात. एखाद दुसरे आणि तुम्हाला माहीत असणारी शब्द जाती आजची, सोपी आहे, फार अवघड जाईल असं वाटत नाही आहे मला. 4 प्रकारांची अव्यय आपल्याला अभ्यासायची. कोणकोणती? क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण, तो हळूहळू बोलतो. आता हे काय आहे? हे क्रियाविशेषण आहे. हे हळूहळू तर आहेच आहे, त्याचसोबत हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय हे आहे. शब्दयोगी अव्यय. माकड झाडावर आहे, तासातलं नाही बरं का. माकड झाडावर आहे. काय आहे हे? शब्दयोगी अव्यय. त्याचसोबत उभयान्वयी अव्यय. राम आणि श्याम मित्र आहेत. राम आणि श्याम मित्र आहेत. हे काय आहे? उभयान्वयी अव्यय. त्याचसोबत केवल प्रयोगी, चौथी शब्द जातीयातली केवल प्रयोगी अव्यय. शाबास, असेच यश मिळवा, वगैरे वगैरे वाक्य असतात. अरे अच्छा, माझा अंदाज चुकलाच तुझ्या बाबतीत, अगं बाई, वगैरे वगैरे जे काही असतील ते, ही सगळी काय आहेत? ही सगळी केवल प्रयोगी अव्यये आहेत. तर या 4 अव्ययांचा कोणकोणत्या? क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी अव्यय. या 4 अव्ययांचा अभ्यास या घटकामध्ये आपल्याला करायचा आहे. त्यातील पहिल्या क्रियाविशेषण अव्ययाबद्दल आजच्या तासिकेमध्ये आपण मुख्यतः चर्चा करणार आहोत. कुठला अव्यय? क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण हा शब्द खूप महत्त्वाचा आहे इथला. क्रियाविशेषण पहिल्या सव्ययी गटामध्ये आपण या विशेषण शब्द जातीचा अभ्यास केलेला आहे.
विशेषण ही शब्दजाती कशी आहे? विकारी आहे, सव्ययी आहे. बरोबर आहे. हां, आणि विशेषण कुणाबद्दल बोलतं? नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगून नामाची किंवा सर्वनामाची व्याप्ती मर्यादित करण्याचं काम कोण करत असतं? विशेषण करत असतं, ज्याला आपण विशेषण म्हणतो. इथं क्रिया विशेषण आहे, विशेषण तर आहेच आहे. हां, आणि म्हणून विशेषणाचा उल्लेख नामविशेषण असाही काही व्याकरणकारांनी केलेला आहे. जसं क्रियाविशेषण आहे, क्रियेबद्दलची अधिक माहिती सांगणारं आणि क्रियेची मर्यादा सुस्पष्ट करणारं, तसं नामविशेषण काय आहे? नामाबद्दलची अधिक माहिती सांगणारं आणि नामाची मर्यादा करणारं, नामाला मर्यादित करणारं, म्हणून त्याला नामविशेषणही म्हटलं जातं. आपण विचार करतोय क्रियाविशेषण या अव्ययाचा. दिसतंय सगळ्यांना? लक्षात येतंय ना? आवाज येतोय? चित्र दिसतंय? रिप्लाय द्या. बोर्ड दिसत नाही. दिसत नाही. हां, कनेक्टिंग. थांबा, इंटरनेट इश्यू आहे. प्लीज वेट. होईल. आवाज तरी येतोय? आवाज येतोय ना? हां, आवाज येतोय. हां, येईल. आज आभाळी वातावरण आहे सगळं, आणि त्यामुळं थोडं होतंय. असं होईल, काही काळजी करू नका. आपल्याला फलकापेक्षाही आत्ता 2 व्याख्या लिहून घ्यायच्या आहेत. हां, आवाज जर पोहोचत असेल तर नेट कनेक्टिव्हिटी होईपर्यंत आपण त्या व्याख्या लिहून घेऊ. ह्या व्याख्या कुणाच्या? क्रियाविशेषण अव्यय या शब्दजातीच्या आहेत. व्याख्या क्रियाविशेषणाची. बहुतेक चित्रफलक समोर आलेलं दिसतोय. हां, चला लिहायला लागा. शीर्षक द्या क्रियाविशेषण अव्यय, आणि त्याची व्याख्या, 2 व्याख्या देतोय, त्या लिहा. एकेरी अवतरणात ज्या अव्ययांनी क्रियेचे कोणत्याही प्रकारचे विशिष्टत्व दाखविले जाते, त्यास क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. लिहिलं? अवतरण बंद करा. व्याख्येत काय म्हटलेलं आहे? ज्या अव्ययांनी, अशी अव्यय क्रियेचे, म्हणजे क्रियापदानं सूचित केलेल्या क्रियेचे कोणत्याही प्रकारचे विशिष्ट असं त्याचं स्वरूप, कशी घडली, कुठं घडली, कधी घडली, वगैरे त्याचं विशिष्टत्व जे आहे त्या क्रियेचं दाखवण्याचं काम ही शब्दजाती किंवा हा शब्द करत असतो. आता हीच व्याख्या पुढच्या दुसऱ्या व्याख्येमध्ये थोडी सोपी करून सांगितलेली आहे. अशी व्याख्या दुसरी लिहा. क्रियापदाने दर्शविलेली क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली,
किती प्रमाणात घडली. इत्यादींबाबतची माहिती देणाऱ्या शब्दास क्रियाविशेषण म्हणावे. उदाहरणार्थ, क्रिया केव्हा घडली? तो परवा असे म्हणाला. परवा, तो परवा केव्हा घडली? परवा घडलेली आहे. या क्रियाविशेषणामुळे आपल्याला ते कळतं. क्रिया कशी घडली? उदाहरणार्थ, तो जोराने बोलतो लिहा, धावतो लिहा, पळतो लिहा, पळते लिहा, जे असेल ते जोराने. कसे बोलतो? तो जोराने बोलतो. क्रिया कोठे घडली? तो तिकडे पाहतो. कुठे पाहतो? तिकडे पाहतो. तिकडे हा शब्द काय येतो? अव्यय आहे. क्रियेबद्दलची माहिती देणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे केव्हा घडली, कशी घडली, कोठे घडली, आपल्या व्याख्येतली सगळी ही क्रियाविशेषणाची वैशिष्ट्ये आहेत. आणि त्याची ही उदाहरणं आपण लिहिलेली तिथं समोर. आणि या उदाहरणांमधून आपल्याला या क्रियेचा हा सगळा तपशील म्हणूया आपण, क्रियेबद्दलचा एक समग्र तपशील, संपूर्ण माहिती त्या क्रियेबद्दलची आपल्याला या क्रियादर्शक शब्दांमधनं कळत असते. पण हे सगळे अव्ययही आहेत, हे लक्षात घ्या. परवा, जोराने, तिकडे यांच्या मूळ रूपामध्ये बदल होत नाही, त्यांना कुठला प्रत्यय लागत नाही, आणि म्हणून त्यांना अव्ययही म्हणतो आपण. आणि म्हणून ह्या व्याख्येमधनं अशी वैशिष्ट्य क्रियाविशेषणाची आपल्याला दिसत असतात. अशी हो ना, मूळ जोर तर जायचं तिकडं, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं. तुझ्या मनामध्ये अगोदरच शंका उपस्थित झाली. जोर हे नाम आहे, पण त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे, आणि जोराने असं अव्ययी रूप त्याचं तयार झालेलं आहे. मुळात हा जोर आहे आणि जोरला प्रत्यय लागलेला आहे. आणि एकदा जोराने असं प्रत्ययान्वित रूप तयार झालं, नामाचं रूप तयार झालं, की पुन्हा त्याला दुसरा प्रत्यय लागत नाही. लक्ष इकडं, पुन्हा त्याला प्रत्यय लागत नाही. एकदा प्रत्यय लागून हे असं रूप तयार झालं, याला प्रत्ययान्वित नामे असंही व्याकरणामध्ये म्हटलं जातं. परंतु आता तितक्या खोलात जायचं नको. याला प्रत्ययान्वित नामे असंही म्हटलं जातं. पण आता हा विभक्तीचा प्रत्यय आहे, हा नामाला लागतो. नामाला विभक्तीचा प्रत्यय लागतो, आणि प्रत्यय लागल्यानंतर त्याचं जे प्रत्ययान्वित, प्रत्ययाचा अन्वय होऊन तयार झालेलं रूप तयार होतं, ते अव्ययी स्वरूपाचं असतं. पुन्हा त्याला दुसरा प्रत्यय लागत नाही. मग विभक्तीचा असेल, आख्याताचा असेल, किंवा एखादं शब्दयोगी अव्यय असेल, हे परत जोडत नाही त्याला. पाहू आपण ते, तिकडे जाणारच आहोत पुढं. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला क्रियाविशेषण अव्ययांचं स्वरूप लक्षात घ्यायचं. आता विषय निघालेलाच आहे, इथं शंका उपस्थित झाली म्हणून. तर आपण क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांकडे जाण्यापूर्वी क्रियाविशेषण
आणि विशेषण यांच्यातील फरक लक्षात घेऊ. क्रिया विशेषण आणि विशेषणामधला फरक, अंतर लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की काही विशेषणं असतात, ही विशेषणं आपल्याला क्रिया विशेषणं आहेत असं वाटण्याचा संभव असतो. पण फरक काय? फरक असा आहे, साधा सरळ फरक आहे. तुम्हाला लिहून घ्यायचं असलं लिहून घ्या, स्मरणात राहत असेल उत्तम. क्रिया विशेषण अव्यय क्रियेबद्दलची माहिती देतं आणि विशेषण नामाबद्दलची माहिती देतं. हा एक ढोबळ वरवर दिसणारा फरक आहे. क्रिया विशेषण हे क्रियापदाचे असते. क्रिया विशेषण कुणाचं असतं? क्रियापदाचं असतं. आणि क्रिया विशेषणाला लक्षात घ्या आता, क्रिया विशेषणाला विशेषणाप्रमाणे लिंग वचन इत्यादींचे विकार होतात. क्रिया विशेषणाला क्रिया विशेषण अव्ययाला म्हटलेलं नाही. मी काय म्हटलेलं आहे? क्रिया विशेषणाला विशेषणाप्रमाणे लिंग वचनाचे विकार होतात. मला माहिती आहे हा संभ्रम मनामध्ये निर्माण होणार होता. आपण विशेषण ही शब्दजाती अभ्यासली असताना सुद्धा उदाहरणं पाहू काही. उदाहरणं पाहिल्यानंतर पूर्वा मनातला संभ्रम दूर होईल. फक्त लक्ष 100% इकडं असू दे. उदाहरणं अशी पहा. ती मुलगी चांगली गाते. आता चांगली काय आहे? विशेषण हे नेहमीसाठी नामाबद्दल असतं. क्रिया विशेषण आहे. कारण गाते या क्रियेबद्दलची जास्तीची माहिती चांगली या विशेषणातनं आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. करेक्ट, बरोबर आहे. आता इथं आपण मुलगीच्या ऐवजी लिंग बदलू. तो मुलगा चांगली गातो. क्रिया विशेषण आहे ना, मूळ रूपात बदल होत नाही असं म्हणताय ना तुम्ही. बदल तर करावा लागेल आपल्याला आता. तो मुलगा चांगला गातो. वचन बदलूया, मुलगीच ठेवू. अनेक मुली, मुलं नकोस मध्ये, मुलींमध्ये मुलांचं काय काम असं तुम्ही म्हणाल, म्हणून त्या मुली चांगली गातात. होईल का असं? चांगल्या गातात. लक्षात घ्या, इथं हे क्रिया विशेषण असतानाही याच्या रूपाला बाध निर्माण झालेला आहे, रूप परिवर्तन झालेलं आहे. चांगली, चांगला, चांगल्या असं रूप परिवर्तन झालेलं आहे. क्रिया विशेषण अव्ययामध्ये असं रूप परिवर्तन होत नसतं. आणि म्हणून याला काय म्हणायचं? नुसतं याला क्रिया विशेषण म्हणायचं. हे काय आहे? फक्त क्रिया विशेषण आहे. ह्याला क्रिया विशेषण अव्यय म्हणता येत नाही. उदाहरणार्थ आणखीन पाहू आपण. ती मुलगी सुंदर गाते. आणखीन पूर्वा तुझ्यासाठी चालले. ती मुलगी सुंदर गाते. ठीक आहे. आता इथं लिंग बदलूया आपण. तो मुलगा सुंदर गातो. हे क्रियाविशेषण आहे. आता वचन बदलूया. त्या मुली सुंदर गातात. लक्षात घ्या, इथं हे जे क्रियाविशेषण आहे हे जसं मूळ रूपामध्ये आहे तसं लिंगवचन बदलूनही त्याच रूपात राहिलेलं आहे.
म्हणून याला काय म्हणायचं? म्हणून याला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं. हां, लाईट गेलेला आहे. चालेल चालेल, आलेला आहे नैसर्गिक उजेड. म्हणून याला काय म्हणायचं? क्रियाविशेषण अव्यय. हां, लक्षात येतं ना? कुणाला ऑनलाईन प्रॉब्लेम आहे की नाही? हां, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यांच्यातील फरक साधा सोपा परंतु महत्त्वाचा आहे. ह्याला आपण कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये, अगदी मी पाहिलेलं आहे स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रामध्ये सुद्धा, महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थीसुद्धा याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. वस्तुतः ते फक्त काय आहे? क्रियाविशेषण आहे. ते क्रियाविशेषण अव्यय नाही. प्रश्न आहे काही? मग हे कुठल्या शब्द जातींमध्ये येतात? विकारी का विकारी? नुसतं क्रियाविशेषण असेल तर ते विकारी शब्द जातीमध्ये येतं. आपण अभ्यासतोय क्रियाविशेषण अव्यय. मग शब्दांच्या जाती टोटल किती? शब्दांच्या जाती आहेत तेवढ्याच आहेत, 8च आहेत. त्याच्यामध्ये वाढ नाही करत आपण. विशेषणाचा अभ्यास करत असताना, विकारीमधला विशेषण अभ्यासत असताना त्याच्यामध्ये या क्रियाविशेषणाचा सुद्धा समावेश आपण करतो. तेव्हा केलेलं आहे. पुढचं पाठ मागचं सपाट असं आपलं नाही झालं पाहिजे. किंबहुना असंही गृहीत धरलं असेल की एक सामान्य बाब आहे, ही आपल्याला ठाऊक असायला हवी. पण ठीक आहे, आता ह्या अव्ययाच्या निमित्ताने का असे ना याची आपली चर्चा होऊन गेली. ठीक आहे, हे पुसतो मी. तर याला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. आपण इथं क्रियाविशेषण अव्ययांचा विचार करतोय. लक्ष इकडे द्या. क्रियाविशेषण या विशेषणांतर्गत असणाऱ्या शब्दजातीचा नव्हे. अनेक गोष्टीत आणखीन एखादं उदाहरण जर आपण पाहायचं म्हटलं, आणखीन एखादं उदाहरण पाहू. तो मोठा माणूस आहे. आता इथं काय आहे? मोठा. मोठा ही शब्दजाती काय आहे? विशेषण आहे. कारण काय? माणसाबद्दलची माहिती आहे. माणूस हे काय नाव आहे, याच्याबद्दलची माहिती मिळते. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की मोठ्या, मोठे, मोठाला असे त्याला विकारही होतात असं आपल्याला दिसतं. म्हणजे मोठा माणूस, मोठी माणसे, मोठे माणूस असा त्याचा एकार, त्याचा आकार, त्याचा उकार मोठू होत नाही. असा एकार आकार त्याचा होतो असं आपल्याला दिसतं. अशा अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतात. अर्थात तितका वेळ आपल्याकडं नाही आहे आणि म्हणून हे पाहू आपण. जसा मगाशी तू प्रश्न उपस्थित केला होतास की कुठला जोराने अशा अनेक शब्द आहेत. त्यातलं जोर काय होतं? हे नाम होतं. त्याला ने हा विभक्तीचा प्रत्यय लागला आणि जोराने असं क्रियाविशेषण अव्यय तयार झालं. समजा म्हण असा शब्द आहे. धातू आहे हा. धातू म्हणजे काय? अर्थात 5 तास घेतल्यानंतर उत्तर पटकन आलं पाहिजे. धातू म्हणजे क्रियापद. त्याला ऊन असा जर प्रत्यय लागला तर म्हणून हे क्रियाविशेषण अव्यय तयार होतं. काय म्हण काय आहे? हे क्रियापद आहे, ज्याला धातू आहे म्हणू शकतो आपण. अगदीच शास्त्रीय परिभाषेत बोलायचं झालं धातू आहे म्हणू शकतो. पण आपण म्हणूया क्रियापद, कारण क्रियापद हेच प्रचलित संज्ञा आपल्या सगळ्या वापरामध्ये असते. म्हणजे नामाला असेल, क्रियापदाला असेल किंवा आणखीन कुठल्या विकारी शब्द जातीला असेल, काय असे प्रत्यय लागून ह्याची एक नंतर अविकारी अव्ययी अशी रूपं तयार होत असतात आणि त्यातनं क्रियाविशेषण अव्यय तयार होतात. असो, तर आता आपण हे इथपर्यंत कळालं असं मी गृहीत धरतो. तुम्हाला चांगलं व्यवस्थित लक्षात आलं आहे. सोपं आहे खूप, पण अगदी काय म्हणता येईल की ज्याला खूप काळजीपूर्वक फसवे शब्द असतात. चांगल्या गातात आणि सुंदर गातात.
चांगले गातात आणि सुंदर गातात. चांगले आणि सुंदर याच्यामध्ये आपला घोळ होतो, आहे का नाही? त्यामुळं आपण लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत. आता आपण क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांकडे जातोय. क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांकडे जातोय. हे जे क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार आहेत हे दोन मूळ गोष्टींवरून पडलेले आहेत. एक त्या क्रियाविशेषण अव्ययाच्या अर्थावरून, ज्याला अर्थमूलक असं म्हटलं जातं, आणि दुसरं स्वरूपावरून, ज्याला रूपमूलक म्हटलं जातं. क्रियाविशेषण अव्ययांचे जे प्रकार पडतात काय, त्या प्रकारांचे दोन आधार आहेत. त्याला आपण काय म्हणू, मापदंड, निकष म्हणूया. निकष असतात ना. पहिला निकष आहे अर्थाचा, त्या क्रियाविशेषणातला अर्थ, आणि दुसरा त्या क्रियाविशेषणाचं रूप, म्हणजे शाब्दरूप जे दिसतं आपल्याला, शब्द जो दिसतो ते रूप. यावरून त्याचे प्रकार केले जातात. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हा अर्थमूलक प्रकार. ह्या अर्थमूलक प्रकाराचे वेगवेगळे उपप्रकारही पडतात. अर्थमूलक प्रकाराचे वेगवेगळे उपप्रकारही पडतात. पहिला आहे कालवाचक. आता हे फट लिहायचं आहे, काही नाही. आता मूळ एकदा क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय हे कळालं की पुढचं सगळं सोपं. एकदा दरवाजा उघडला की मोठंचं मोठं मोकळं मैदान आहे तुम्हाला मध्ये खेळायला, सोपं आहे खूप. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. उदाहरण लिहा. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. उदाहरण लिहा. उद्या कार्यालयाला सुट्टी आहे. सुट्टी. उद्या अंडरलाईन करायची. उद्या कार्यालयाला सुट्टी आहे. काल सोमवार होता. खरं तर आज आहे, रविवारच लिहा, जाऊ द्या. काल रविवार होता. काल रविवार होता. लक्षात येते ना, हे जे शब्द आहेत ना यातले, काल, उद्या, परवा, आज, यातनं बोध कशाचा होतोय? विशिष्ट काळाचा. आपण काय म्हटलंय? कालवाचक. कशाचं म्हटलंय? काळाचा. म्हणजे क्रियाविशेषणाचं जे कार्य आहे, क्रियाविशेषणाचं कार्य वेगवेगळ्या प्रकारांचे. जसं क्रियापदातनं आपल्याला क्रियेबद्दलची माहिती मिळते, तशी क्रियाविशेषणातनं ही आणखीन अधिकची माहिती आपल्यापर्यंत येऊन पोहोचत असते. आणि या अर्थमूलक आणि रूपमूलक प्रकारांमधनं त्याचा अत्यंत नेमकेपणाने आपल्याला अभ्यास करता येतो. ही शब्दजाती एकूणच अव्ययी गटातली अत्यंत महत्त्वाची अशी शब्दजाती आहे. या शब्दजातीच्या या प्रकारांकडे आपण जातो आहोत, परंतु त्याचसोबत व्याकरणकारांच्या एका प्रदीर्घ अभ्यास परंपरेमध्ये या बाबतीत जे निरनिराळे वाद उपस्थित झालेले आहेत. मगाशी एका विद्यार्थिनीने प्रश्न उपस्थित केला काय, आणि म्हणून मला खूप बरं वाटलं की अशा प्रकारच्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं का? तर अनेक अभ्यासकांनी, व्याकरणकारांनी, सबनीस असतील किंवा दामले असतील, दादोबा पांडुरंग तरखडकर असतील, या अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ अशा व्याकरणकारांनी अशा शब्दांचा समावेश वेगळ्या शब्दजातीमध्ये करावा,
त्याची एक वेगळी शब्दजाती करावी, किंवा त्याला जसं प्रत्ययान्वित नामे म्हणावेत, अशा पद्धतीची अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आढळतात. पण ठीक आहे, आज आपल्याला त्या सगळ्या चर्चांमध्ये विस्तारानं जाण्याचं काही खरं तर कारण नाही. आपण पाहतो आहोत क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार. पहिला प्रकार आहे अर्थावरून होणारा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. पहिलं उदाहरण लिहिलं आहे तुम्ही वहीमध्ये, लिहिलेलं आहे, उद्या कार्यालयाला सुट्टी आहे, काल रविवार होता, मी दररोज व्यायाम करतो. उदाहरणासाठीच आहे, प्रत्यक्ष करताय की नाही माहीत नाही मला. काय मी दररोज, दररोजच्या खाली अधोरेखन. पूर्वी असे होत नव्हते. पूर्वी पुचा उकार दुसरा दीर्घ, पूर्वी असे होत नव्हते. तो वारंवार ये जा करतो. तो वारंवार ये जा करतो. वारंवार. वरील खाली लिहा एक ओळ. वरील अधोरेखित शब्द, वरील अधोरेखित शब्द त्या वाक्यातील क्रिया, त्या वाक्यातील क्रिया केव्हा कितीदा घडली हे सांगतात. क्रिया म्हणतात काय? ही क्रिया जी आहे ना, केव्हा घडली, कितीदा घडली, हे सांगतात. सोपं आहे. आता पुन्हा या कालवाचकाचे सुद्धा दोन उपप्रकार पडतात या कालवाचकाचे. एक कालदर्शक, कालदर्शक, आणि दुसरा तीन पडतात, आ ई शाई संपला. कालदर्शक, सातत्यदर्शक आणि तिसरा आवृत्तीदर्शक. कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक. आता हे जे पोटभेद वगैरे केलेले असतात, हे सगळे पोटप्रकार, पोटभेद जे केलेले असतात, हा बारकाव आहे. हा बारकाव आहे. मुख्य प्रकार काय, दोनच आहेत, एक अर्थमूलक आणि दुसरा रूपमूलक. हा अभ्यासकांनी केलेला बारकाव आहे. आणखीन तुमच्यासारखे हुशार विद्यार्थी जर पुढं अभ्यासक म्हणून पुढं आले, ह्याच्यामध्ये आणखीन पोटभेद करू शकाल तुम्ही. आता कालदर्शकामध्ये कुठले कुठले कालदर्शकात, आता, आधी, आता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत, सांप्रत जुन्या, जुन्या गद्यामध्ये ही भाषा असायची, सांप्रत. उद्या, परवा, लगेच, कितीतरी, किती लिहून मी आता इथं, लगेच, केव्हा, जेव्हा, तेव्हा, मागे. आता मागे दोन अर्थांनी असतो बरं का, पुढे आणि मागे. मागे म्हणजे मागं केव्हा तरी होऊन गेलं या अर्थानं मागे. मागं बघ या अर्थानं नव्हे. असे कितीतरी कालदर्शक. सातत्यदर्शकामध्ये काय आहेत, नित्य, सदा, सर्वदा,
सतत. हां, तुम्ही हे सगळे शब्द लिहायचेत नीट फलकावर लिहिलेले, कारण तुम्हाला गृहपाठ असा सांगतोय मी आत्ताच, नंतर विसरून जाईन एखाद वेळेला. हां, हे प्रत्येक अव्यय वापरून एक एक वाक्य तुम्ही तयार करून ग्रुपवर टाकायचेत. हा गृहपाठ आहे. नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी, दिवसभर, आजकाल, हे सातत्यदर्शक आहेत. आजकाल सुद्धा आहे. हां, आता आवृत्तीदर्शक, वारंवार, आवृत्ती होते ना, वारंवार, फिरून, पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा, दररोज, सालोसाल, खूप आहेत. सालोसाल, क्षणोक्षणी, बरीच आहेत अशा. ही कशी आहेत? सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक आहेत. हां, एखाद्या गोष्टीची आवृत्ती, वर्षाची आवृत्ती, क्षणाची आवृत्ती, एखादी गोष्ट फिरून फिरून होणं, वारंवार होणं, पुन्हा पुन्हा होणं, दररोज घडणं, ही काय आहे? आवृत्ती आहे. हे आवृत्ती वाचन. हा अर्थमूलक मधला कालवाचक क्रियाविशेषणांतर्गत येणारा पहिला प्रकार आपण पाहिला, आणि त्याच्या पोटभेदांचं, पोटप्रकारांचं. हां, आता दुसरा पाहतोय आपण, हे पुसतो मी. दुसरा आहे स्थलवाचक. पहिला होता अर्थ, आता स्थलवाचक. स्थलवाचक उदाहरणं लिहू काही, म्हणजे लगेच. वारा सर्वत्र वाहतो. अधोरेखन करतोय मी. तो माझ्या समोरून गेला. समोरून सारखं. तिथे कर माझे जुळती. तिथे, हां, तेथे म्हणतो आपण कधी कधी. हां, थँक्यू. तेथे. येथून गाव जवळच आहे. येथून सारखं, येथून जवळच आहे वगैरे. येथून गाव जवळच आहे. हां, आता हे सगळी वाक्य लिहिलीत उदाहरण म्हणून मी इथं, आणि इथं अधोरेखनही केलेले. हे अधोरेखित शब्द जे आहेत हे स्थळाचं, विशिष्ट अशा स्थळाचं निर्देशन आपल्याला कळतात. आता यांचे सुद्धा काही पोटभेद आपल्याला दिसतात. जसे पहिले पाहिले आपण कालदर्शकाचे, तसे स्थलदर्शकाचे सुद्धा काही पोटभेद आपल्याला दिसतात. पुसतो मी हे, कारण मला हे खूप लिहावं लागणार आहे. पोटभेद कोणकोणते आहेत? एक स्थितीदर्शक. स्थिती, स्थिती दाखवायची विशिष्ट अशी. शब्द लिहा ते स्थितीदर्शक. इथे, तिथे, खाली, वर,
मध्ये, अलीकडे, पलीकडे, पुढे, मागे, जिकडे, तिकडे, बरेच आहेत, बरेच आहेत. हे शब्द पहा, इथे, तिथे, खाली, वर, मध्ये, अलीकडे, पलीकडे, पुढे, मागे, जिकडे, तिकडे, सभोवार, चहूकडे, खूप शब्द आहेत असे. यांना आपण काय म्हणतो? स्थितीदर्शक. आणि स्थितीदर्शक किंवा स्थितीवाचक आहे म्हणा, दर्शक आहे म्हणा, काही चालेल, दोन्हीपैकी. दुसरा आहे हा अ, त्यातला हा आ, गतिवाचक. स्थिती आणि गती. आता ह्याच्यामध्ये इकडून, तिकडून, इकडून, तिकडून, दूर, लांब, दूर, लांब, तिथून, पुढून, मागून, वरून, खालून. चिक्कार हो. जेवढे करू शोधू तितके सापडत जातील. उदाहरण म्हणून लिहितो. जेवढे शब्द लिहाल तुम्ही तेवढ्यांची वाक्य मात्र न चुकता करायची. एखादं दुसरंच वाक्य उदाहरण म्हणून पाहतोय आपण. वाक्य तुम्ही तयार करायची. ठीक आहे. आता हे आहे रीतिवाचक, हे गतिवाचक. आता तिसरा प्रकार आहे सलवाचक पाहिला. अर्थ. आता पुढचा तिसरा प्रकार पाहायचा आहे आपल्याला. अर्थामधलाच तिसरा. दोन पाहिले. आता तिसरा रीतिवाचक. री दीर्घ ती ह्रस्व. रीतिदर्शक आहे. त्याचं दर्शन घडवणं किंवा ते समोर आणणं वाचक म्हणून. रीतिदर्शक किंवा रीतिवाचक. उदाहरणं पाहूया 2-3. जिना सावकाश चढावा. सावकाश. ती मुलगी गटागटा पाणी पिते. आता या अधोरेखित शब्द जर पाहिले आपण, सावकाश, गटागटा, तर यातनं क्रियेची रीत कळते. रीत, पद्धत माहिती आपल्याला. रीती पाहिली. भूतकाळामध्ये रीती, भूतकाळ पाहिलेलं आहे आपण. बरोबर आहे ना. रीत म्हणजे काय? पद्धत. याच्यातनं आपल्याला तिची प्रकार ही कळते. रीत कळते किंवा ती पद्धत कळते. आता या रीतीचे सुद्धा पोट प्रकार आहेत. या रीतीचे सुद्धा काही पोट प्रकार आहेत. कसे कसे पोट प्रकार आहेत पहा. 2-4 पोट प्रकार आहेत. आपण पाहूया. दोनच आहेत. प्रकारदर्शक. प्रकारदर्शक लिहायला कंटाळू नका. रीतीचे उपप्रकार. एक प्रकारदर्शक. शब्द लिहितो फक्त, वाक्य तुम्ही तयार करा. असे, तसे, जसे, कसे. असे, जसे, तसे, कसे. उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप,
मुद्दाम, जेवी तेवी, जेणेकरून तेणेकरून म्हटल्यासारखं, जेवी तेवी. जुन्या गद्यात असतं हे, जेवी तेवी. हळू, सावकाश. कितीतरीत मोजकेच देतोय त्याने. आणि दुसरा अ गट आहे. अ पाहिला आपण. आ गट आहे. हा कशाचा आहे? प्रकारदर्शकाचा आहे. आणि आ जो आहे तो अनुकरण दर्शक आहे. अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्ययी. अनुकरण असतं त्याच्यामध्ये केलेलं कुठल्या तरी गोष्टीचं. उदाहरणार्थ झटकन, शाबाश, पटकन. आता हे कणवाले भरपूर आहेत असे. चटकन, पटापट, टपटप, चपचप, चमचम, छुनछुन, बदबद. पाऊस कसा पडतोय? बदबद पाऊस पडतोय. वगैरे वगैरे असं म्हणतो ना आपण. अनुकरण आहे. तुम्ही सुद्धा भरपूर शब्द शोधू शकता आणि लिहू शकता तुम्ही सुद्धा. हा तिसरा प्रकार होता. चौथा आणि पाचवा 2 प्रकार फक्त राहिलेत. 5 मिनिटांमध्ये पूर्ण होतील, काळजी करू नका. हा चौथा प्रकार पाहिला आपण. तिसरा पाहिला, बरोबर आहे ना? रीतिवाचक. चौथा आहे संख्यावाचक. आता खूप सिमिलर सारखेपणा दिसतो काही काही गोष्टींमध्ये. सूक्ष्मता असते, बारकावा असतो, तेवढा फक्त लक्षात घ्यायचा. संख्यावाचक किंवा लिहा हे परिणाम वाचक क्रियाविशेषण अव्यये. उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊ फक्त. मी मुलाला अनेकदा बजावले होते. इथं आता अनेकदा संख्या आहे. एकापेक्षा अनेक दर्शविलेली संख्या आहे. त्यातनं काही परिणामही सूचित करायचा आहे. लक्षात येते ना? मी मुलाला अनेकदा बजावले होते. भरपूर अशी उदाहरणं आपल्याला सांगता येतात. ती व्यक्ती बोलताना नेहमी अडखळते. ती व्यक्ती बोलताना नेहमी अधोरेखित नेहमीतनं सुद्धा एकापेक्षा अधिक वेळची संख्या सूचित केलेली आहे. आणि परिणामही दर्शवलेला आहे. अडखळत बोलण्याचा परिणामही तिथं दर्शवलेला आहे. किंवा जेवण झाल्यावर आम्ही भरपूर पाणी प्यालो. भरपूर संख्या आहे आणि परिणामही दर्शवलेला आहे. हे जे अधोरेखित शब्द आहेत ना, अनेकदा, भरपूर किंवा नेहमी इत्यादी शब्दांमधनं क्रियेचा परिणाम आणि क्रिया किती वेळा घडली, वारंवार घडली, हे सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. असे भरपूर शब्द आहेत. किंचित, किंचित मी लिहितो इथं फलकावर. किंचित आहे, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी. खूप शब्द आहेत बरं. मुळीच, बिलकुल, भरपूर, बहुत, अतिशय,
मोजके, थोडे, पूर्ण, किती खूप शब्द आहेत असे. मी काही मोजके इथं लिहिलेले आहेत फलकावर. यातनं आपल्याला संख्या किंवा परिणाम हा जाणवतो. हा चौथा. पाचवा प्रकार आहे क्रियाविशेषण अव्ययाचा. अगदी शेवटचे काही मिनिटं आहेत, कंटाळू नका. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्नार्थक. ह्याच्यात काय आहे? प्रश्न. का, ना, का, ना, हा असे प्रश्नार्थक शब्द उपस्थित झालेले असतात. आणि असे प्रश्नार्थक शब्द जे उपस्थित झालेले असतात ते वाक्याला तसं प्रश्नार्थक रूपही देतात. या अशी क्रियाविशेषण अव्यय. उदाहरणार्थ, तुम्ही उद्या याल का? का प्रश्न उपस्थित करतो. आम्हाला सहलीला न्याल ना? आम्हाला सहलीला न्याल ना? न्याल ना. ना कसं आहे? प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. तसंच या प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्ययासारखंच आणखीन एक प्रकार असतो क्रियाविशेषण अव्ययाचा. तो असतो निषेधार्थक. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. निषेधार्थक ज्यात क्रियेचा नकार दर्शवलेला असतो त्या क्रियाविशेषण अव्ययातनं क्रियेचा नकार. उदाहरणार्थ, तो न चुकता येतो. लाईट न चुकता जाते. ऐक न चुकता. क्रियेचा नकार. अनेक गोष्टी असतात. तो गप्प बसेल तर ना. तर ना. याच्यातनं काय होतं? आपल्याला क्रियेचं हे असं स्वरूप कळतं. आता हे आत्तापर्यंत जे पाहिलेली उदाहरणं आहेत आपण क्रियाविशेषण अव्ययाची, जे मूळ प्रकार दोन, एक अर्थमूलक, त्या अर्थमूलक मुख्य प्रकारांतर्गत असणारे हे 6 प्रकार होते. अर्थमूलक त्याच्या अंतर्गत असणारे हे 6 प्रकार होते. आता दुसरा प्रकार राहतो शिल्लक. तो कुठला आहे? तो आहे स्वरूपमूलक. स्वरूपमूलक. आपला वेळ थोडा पुढे सरकलाय. स्वरूपमूलक थोडक्यात सांगतो. स्वरूपमूलक क्रियाविशेषण अव्यय त्या शब्दाच्या रूपावरून ओळखलं जातं. त्याचे सिद्ध आणि साधित असे 2 प्रमुख प्रकार पडतात. सिद्ध आणि साधित. सिद्ध म्हणजे या शब्दांचा जन्मच मुळात क्रियाविशेषण अव्यय म्हणून झालेला असतो. उगमच मुळात. असे शब्द कोणकोणते आहेत? इथे, तिथे, पुढे, मागे. हे शब्दच स्वयंसिद्ध आहेत, क्रियाविशेषण अव्ययच आहेत. आणि साधित गटामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, ही जी काही विकारी शब्द जाती आहेत यांना प्रत्यय लागून, जसं मग अशी जोर पाहिला होता आपण. जोर ने प्रत्यय लावला, जोराने. म्हण, क्रियापद पाहिलं, म्हणून. अशी शब्दयोगी अव्यय तयार होतात. असे किती प्रकार आहेत? असे प्रकार किती साधितचे? सर्वनाम साधित, विशेषण साधित, धातू साधित आणि अव्यय साधित. प्रत्यय साधित सुद्धा आहे एक आणखीन. किती? विशेषण पहिलं सर्वनाम साधित, नाम साधित, सर्वनाम साधित, विशेषण साधित, धातू साधित
अव्यय साधित आणि प्रत्यय साधित असे 6 प्रकार आपल्याला या शब्दजातीचे पाहावयास मिळतात. त्याचसोबत जे सामासिक शब्द असतात आपल्याला समास पाहिजेत पुढं तर सामासिक शब्दांमध्ये सुद्धा त्यांचा विग्रह केल्यानंतर आपल्याला मूळ पदं कळतात. तर या सामासिक शब्दांमधून 2 सामासिक शब्द जेव्हा तयार होतो एखादा सामासिक शब्द तेव्हा तो क्रियाविशेषण अव्ययासारखा वापरला जातो. पहिला तो समासाचा प्रकार आहे, आपण पाहू जेव्हा समास सुरू होतील तेव्हा. तर तो सामासिक शब्द क्रियाविशेषणसारखा आजन्मसारखा शब्द आहे, यथाशक्तीसारखा शब्द आहे किंवा निसंशयसारखा शब्द आहे. गावोगाव आपला मराठी देशी शब्द, गल्लोगल्ली, दररोज असे जे अभ्यस्त शब्द असतात हे सुद्धा सामासिक शब्दाचं काम करतात आणि ती क्रियाविशेषण अव्यय असतात. तर अशा पद्धतीने अर्थमूलक आणि स्वरूपमूलक या 2 गटांमध्ये क्रियाविशेषण अव्ययांची वर्गवारी आपल्याला करावी लागते. आजच्या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय हे पाहिलं आणि क्रियाविशेषण अव्ययाचे वेगवेगळे रूपावरून आणि अर्थावरून पडणारे प्रकार पाहिले. उद्याच्या किंवा यानंतरच्या पुढील तासिकेमध्ये आपण दुसऱ्या शब्दजातीचा शब्दयोगी अव्यय या शब्दजातीचा असाच विचार करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.